अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। बोरी इचोड येथील कुमारी कृतिका नरेंद्र खांदनकर हिने 12वी सायन्स मधून 92-40% गुण संपादित करीत राळेगाव तालुक्यातील प्रथम आली आहे। राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड येथील कृतिका नरेंद्र खांदनकर हिने सैनिक पब्लिक स्कूल वडकी मधून 12वी सायन्स मधून सैनिक CBSE मधून 92-40% गुण मिळवित घवघवीत यश प्राप्त करून राळेगाव तालुक्यातून प्रथम आली आहे। ती यशाचे श्रेय हे सौ मनीषा नरेंद्र खांदनकर आई, नरेंद्र खांदनकर वडील तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांना देत आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। आज दिनांक 25/5/2025 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड या गावी आलेलो आहे। या ठिकाणी एक गुणवंत विद्यार्थी आहे। गुणवंत विद्यार्थ्यांना राळेगाव तालुक्यातून CBSE पॅटर्नमधील 12वीचे विद्यार्थी पहिलेले आपण त्या मुलीच्या घरी आलेलो आहोत, जी आता एक बोरी इचोडला आहे। एक राळेगाव तालुक्यात छोटंसं गाव आहे, पण शिक्षक आहे। त्यातून किती पुढं जावं, बरोबर नाही? आणि तालुक्यातून प्रथम हे काही साधी गोष्ट नाही। हे आता मुलीने दाखवून दिलं मुलगी आहे। तर बेटा तुझं नाव सांग। माझं नाव कृतिका नरेंद्र खांदनकर आणि मी CBSE पॅटर्नमधून 92.4% मिळवले आहे। मी इथे सैनिक स्कूलमध्ये होती, सैनिक पब्लिक स्कूल वडकीला। आणि बाकी म्हणजे मला सांग, आता तुम्ही एवढे गुण मिळवले, बघा घवघवीत यश प्राप्त केलं, इंडिया टीव्ही कडे तुला हार्दिक अभिनंदन आणि तुझं स्वागत पण। मला सांगा, हे घवघवीत यश तुझं आहे, त्या यशाचं श्रेय तू कोणाला देणार आहे? तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं त्याबद्दल धन्यवाद। बाकी या माझ्या अभ्यासातून मला इतके पर्सेंट मिळाले 92.4, त्याचं श्रेय मी शाळेचे सचिव जे आहे सत्यराम सिंग चौहान आणि शाळेचे अध्यक्ष रणबीर सिंग चौहान आणि शाळेचे प्रिन्सिपल सचिन खनके आणि माझे पॅरेंट्स आणि बाकीचे माझे टीचर्स होते, प्रफुल्ल चौथे सर आणि शेखर सर आणि कवडी सर यांच्या मार्गदर्शनामुळे ते पर्सेंट मला मिळाले। तर तुम्ही जे घवघवीत यश प्राप्त केलंय, बरोबर की नाही? आता असंच बाकी विद्यार्थ्यांना तू काय सांगू इच्छित आहे? काही नाही, बाकी विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छिते की म्हणजे असाच अभ्यास समोर पण करा। आता 10th पर्यंत 12th पर्यंत तर थोडाच अभ्यासक्रम असतो, त्याच्यानंतर पण आता याच्यापेक्षा जास्त अभ्यासक्रम असतो, तर लक्ष देऊन आपण मला सांग, आता जे यश प्राप्त केलंय तू, बरोबर नाही? तू आज 92.4% तुला मार्क मिळाले, घवघवीत यश प्राप्त केलं, समोरचं तुला काय बनायचंय, असं काय व्हावं असं वाटतं तुला? मला समोर BTech करायचं आहे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये। आणि आता मी मेन्स दिली आहे, JEE मेन्स, मला 89 भेटले पर्सेंटाइल त्याच्यामध्ये। ॲडव्हान्स पण दिली आहे, आता रिझल्ट बघू आता। धन्यवाद। या ताईने सांगितलेलं काही त्या तालुक्यातून पहिली आहे, तिला एक मोठ्या याच्या पदावर जायचं आहे, मोठं असं काही केमिकल इंजिनिअरिंग व्हायचं आहे। त्या संदर्भात तिचे वडील आहेत। दादा, आपल्या मुलींना आपण तालुक्यातून पहिला नंबर घेतला आहे, बरोबर का नाही? त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? तिची मेहनत, यात खूप सुरुवातीपासून तिला अभ्यासाची जिद्द होती आणि त्या तिच्या जिद्दीमुळे आम्ही तिला प्रोत्साहित करत आलो सुरुवातीपासून, आणि आज तिला यश मिळालं समजा। धन्यवाद। यांनी पण सांगितले वडील आहेत। त्याच संदर्भात आज ही मुलगी तेली समाजातील असल्यामुळे तेली समाजाचे आपले राळेगाव तालुक्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी नावडे साहेब, आपल्या तेली समाजातून तुम्ही जे आता तुमची तेली समाजातून या मुलीने राळेगावातून प्रथम क्रमांक मिळाला, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या समाजातून असेच विद्यार्थी घडाल आणि त्याच्यासमोर ही त्याच्यासाठी एक चांगलं असं भवितव्य निर्माण होईल, अशा पद्धतीने आपल्या समाजातील लोकांनी जर वरचढ असं अभ्यासक्रम करून चांगले गुण मिळवले तर आपल्या समाजाचं नाव उंचावणार। यासाठी मी तिथे कॉंग्रॅच्युलेशन देतो तिला, आणि अशीच तिच्या समोर भविष्यासाठी आणि समोर वाटचालीसाठी आणखी शुभेच्छा देतो। धन्यवाद। यांनी पण सांगितलं तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं आहे। तसेच आज जे समाजातील जे विद्यार्थी आहे, गुणवत्ता विद्यार्थी आहे, त्यांचा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार पण करण्यात आला आहे। त्या संदर्भात एक भेट म्हणून या ठिकाणी आपण आलो आहोत। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।